ओम विष्णवे नमः. नमस्कार. दीप अमावस्येच्या निमित्ताने दीप अमावस्येची कहाणी अवश्य श्रवण करावी. चला श्रवण करूया. आटपाट नगर होते. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. स्वतःवरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावरचा उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा. सर्वांनी मिळून रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालून दिले. तिचा रोजचा नेम असे: रोज दिवे घासावे, तेलवात करावी, स्वतः लावावेत, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्यात, दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. पण ती घरातून निघून गेल्यावर हे सर्व बंद पडलं. पुढे दिव्यांच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारून येत होता. तेव्हा एका झाडाखाली त्याने मुक्काम केला. तेथे एक चमत्कार त्याच्या दृष्टीस पडला. आपल्या गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करीत आहेत. कोणाचे घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे आपसात चौकशी चालली होती. सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागूनच राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दिव्यांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, काय सांगू बाबांनो, मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्यांची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ आणला. आपल्यावरचा प्रमाद टळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी मिळून रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिलं. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं ती असेल तिथं खुशाल असो असे म्हणून त्यानं तिला आशीर्वाद दिला. हा सर्व घडलेला प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सोनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं काय काय म्हणून चौकशी केली, तेव्हा कोणीही पाहिलं नाही असं समजलं. मग तिला मेना पाठवून आणविले. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुक्त्यारी दिली. सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपर संपूर्ण. धन्यवाद.